टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मैदान में जे सिंदूर ऑपरेशन पाकिस्तानाबरोबर राबवलं गेलं त्यामध्ये मोठा विजय भारताने मिळवला। ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कुंकू पुसलं, सिंदूर पुसलं, ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मिरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या समवेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं काढली। त्या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील, एनसीसीवाले असतील, अकॅडमीचे लोक असतील, कार्यकर्ते असतील, महिला असतील, अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले। ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचा निश्चित विनसकरांनी प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तान हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर वरमान काढली तर आपण घरात बसून मारू। ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आणि सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे। त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमतो घेऊन व्यवस्थित करून पण अतिरेकी याचा नष्टवा त्याने करावा, आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेल ह्या दृष्टिकोनात सर्व प्रयत्न करावा। आमचा विरोध अतिरेक्यांच्या बरोबर आहे, पाकिस्तानच्या बरोबर नाही, पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतो म्हणून पाकिस्तान विरोधात आहे। म्हणून पाकिस्तानला आमचं आव्हान आहे की हे अतिरेकी ताबडतोब आपण संपवा, त्याचा बंदोबस्त करा, नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल। ह्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे। आम्ही सर्व जनता ह्या सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीशी आहे, देशाच्या पाठीशी आहे, मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे। एवढंच मी आपल्याला सांगतो। भारत माता की जय।